पाहूयात पुढची बातमी। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। नव्या वर्षात मुंबईकरांनी काय काय संकल्प केले ते जाणून घेतलेला आहे आणि मुंबईकरांसोबत बातचीत केली आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मुंबई चौपाटी असेल अनेक या ठिकाणी आपण गिरगाव चौपाटी पाहिली। आता मरीन ड्राईव्हवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुणाई मुंबईकर पर्यटक जमलेले आहेत। त्यांना सरत्या वर्षाचं सूर्यास्ताला बाय बाय केला। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। दादा काय सांगाल, नवीन वर्ष येत आहे, सरत्या वर्षाला बाय बाय केलेलं आहे, काय भावना आहे? परिवारासोबत तुम्ही तिथे आहात? आताच आम्ही साधारण 6:30 वाजता 2023चा सरता सूर्यास्त पाहिला। खूप छान वाटले। आता इथून बोटमधून फायरवर्क्स पण होणार आहेत रात्री 12 वाजता, त्याच बघायला आलोय। आपल्यासोबत काही लहान सुद्धा बालक या ठिकाणी आहेत। काय सांगशील, नवीन वर्ष येत आहे, हॅपी न्यू इयर बोलायला आलायस तू, काय वाटतं? हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर तर लहान मुलं सुद्धा इथे आहेत। काय सांगाल, लहान मुलांना घेऊन आलाय, नवीन वर्ष येत आहे, सरत्या वर्षाला बाय बाय सुद्धा केलं? येस, सो 2020 ते 22 ही वर्ष कोविडमुळे जाता जात नव्हती। त्या मानाने 2023 या वर्षी खूप दिलासा मिळाला आणि हे वर्ष बऱ्यापैकी जलद गतीने सरलं आणि सरत्या वर्षाचा शेवट सूर्यास्त बघायला नरिमन पॉईंटपेक्षा चांगली जागा मुंबईकरांना तरी कोणती दुसरी डोक्यात येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही मित्रपरिवारासोबत इथे ती संध्याकाळ साजरी करायला आलोय आणि खूप उत्साह आहे इकडे। नेहमीप्रमाणे आणि नेहमीपेक्षा जास्ती गर्दी आहे। आपण बघतोय नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर असतील, देशातील परदेशात राहणारे काही मुंबईकर असतील, ते सुद्धा मुंबईत दाखल झालेले आहेत। मरीन लाईन्सवरती ते सुद्धा आहेत, त्यांचे संवाद साधू। खरं तर मुंबई बाहेर असता तुम्ही आज नवी हॅपी न्यू इयर साठी या ठिकाणी आलात का? फैमिली के साथ न्यू ईयर मनाने कोविड के 3 साल बाद आए हैं, तो बहुत मजा आ रहा है। सारी फैमिली के साथ खा रहे हैं, पी रहे हैं, ऐश कर रहे हैं। मम्मी कैसा लग रहा है? बहुत अच्छा। नव वर्ष सबके लिए मंगलमय हो। काही तरुण मंडळी सुद्धा या ठिकाणी आहे। काय सांगशील, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी इथे आलेला आहे, सूर्यास्त सुद्धा झाला। ये नया साल जो है हमारी ज़िंदगी का एक नया चैप्टर है। जो भी हम लोगों ने 2023 में किया वो काम नहीं करना चाहिए और जो भी ख़राब काम हुआ उसे भुला के हम लोग 2024 में वो अलग काम रिपीट नहीं करना चाहिए। नया चैप्टर है लाइफ का, नई जर्नी है, स्टार्ट करना चाहिए सक्सेस की ओर की तरफ से। नवीन वर्षामध्ये उमेदवारी काम करायचं आहे असं एकंदरीत सर्व मुंबईकरांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।